स्वतः अजातशत्रू आहे, मला कोणीही शत्रू नाही आणि मी ज्या विचाराने भारतीय जनता पक्षात आलेलो आहे तो विचार मला मोदीजींनी त्यांच्या कार्यापासून मी प्रेरित झालो। भारताचे गृहमंत्री अमित भाई आणि मोदीजी ह्या जोडगोळीने या देशाच्या विकासाची गंगा ज्या चांगल्या रीतीने संपूर्ण पाश्चिमात्य देशात पसरवली त्याचा विचार करता आणि गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची ताकद या दोघांच्या शक्तीत मला दिसून आली। याचाच परिणाम असा की पुलवामा असो किंवा इतर कुठलाही भ्याड हल्ला असो त्याच्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून संपूर्ण जगात एक दाखवून दिलं की टेरर आणि टॉक या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाही आणि म्हणून टेरर आणि टॉक हे होणं शक्य नाही हे आपल्या शेजारच्या राष्ट्राला देखील ठणकावून सांगणारे मोदीजी आणि अमित भाई यांच्या हा पक्षाचा विचाराने मी खूपच प्रेरित झालो होतो आणि म्हणून सगळ्या पक्षांचा माझ्या या उमेदवारीला जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। सर, तुम्ही कोर्टात वेगवेगळ्या दहशतवादाचा सामना केलाय, इथे वॉर्ड अध्यक्षापासून सर्वसामान्य कार्यकर्ते तुमच्या स्वागताला आले, मात्र स्थानिक खासदार पूनम महाजन दिसल्या नाहीयेत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा झाल्या, त्यांच्याशी काय बोलणं झाले का? नाराज असल्याची ही चर्चा आहे, ती नाराजी दूर करणार आहात का? मला वाटत नाही की पूनमताई नाराज माझ्यावरती असतील किंवा इतर कोणावर असतील। पूनमताईंचे माझे संबंध पारंपरिक आहे आणि काही जर किरकोळ किंतु त्यांच्या मनात असेल तर मी नक्की त्यांच्या भेटीला जाईल, त्यांच्या मनातील गैरसमज दूर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि मला खात्री आहे की पूनमताई ह्या स्पोर्टिव्ह आहेत, मनात कुठलंही किलमिश ठेवणार नाही आणि त्या देखील निश्चितपणे मला मदत करण्यासाठी पुढे सरसावतील। फोनवर काही बोलणं झालंय का त्यांच्यासोबत तुमचं? नाही, अद्यापपर्यंत माझं बोलणं झालं नाही। मी आत्ताच पक्षात प्रवेश केलेला आहे, माझं नाव आत्ताच घोषित झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आत्ताच झाल्या असल्यामुळे तुम्ही देखील सत्कार माझा आत्ताच केलेला आहे, त्याच्यामुळे वेळ कुठे मला मिळाला। सर, विरोधकांचं मत आहे तुम्ही वकील म्हणून किती चांगलं काम केलं असेल तरी तुमचं स्थानिक पातळीवरती काहीच काम नाही, त्यामुळे तुमचं जिंकणं हे थोडं कठीण आहे। मी कधी अशा भावी मनातील पराभवाने खचून जात नाही। माझा जन्म हनुमान जयंतीचा असल्याने मी नेहमीच उड्डाणं करण्याची भाषा करतो, म्हणूनच मी अनेक गुन्हेगार, संघटित गुन्हेगारी यांच्याविरुद्ध सामना करू शकलो। याला कारण असं की माझ्या मनातील आत्मविश्वास आणि स्पष्ट हा निश्चित मला प्रेरित करत असतो। सर, भविष्यामध्ये समजा घटना बदलण्याचं जर हे झालं तर तुम्ही त्याला विरोध करणार का? कारण विरोधकांचा असा आरोप आहे की घटना बदलली जाईल। जिथे घटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही तिथे विरोधकांनी गोबेल्स प्रचार केला तरी आज जनता काही दूधखोळी नाही। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जगातील एक सर्वोत्कृष्ट आपली घटना तयार केलेली आहे, ती जगमान्य आहे आणि म्हणूनच या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकतात आणि म्हणून ज्या वेळेला मुंबईवरचा दहशतवादी हल्ला 26/11चा हा आम्ही उघड न्यायालयात चालवला, लपून चालवलं नाही आणि जगाला देखील दाखवून दिलं की आमची न्यायपालिका किती श्रेष्ठ आहे आणि इम्पार्शल आहे। त्याचंच उदाहरण म्हणजे आज संपूर्ण जगाने हे मानलं की मुंबईवरचा झालेला हमला हा पाकिस्तानकडून झालेला पुरस्कृत हल्ला होता। सर, आपल्याकडचे जे कायदे आहेत, आपल्याकडचे प्रचार तुम्ही कसा पूर्ण करणार आहात? काय? 20 दिवस उरलेले आहेत मतदानासाठी, प्रचार कसा पूर्ण करणार? दुसरा महत्त्वाचा तुम्हा प्रश्न, प्रसार माध्यमांची मदत मला यापूर्वी देखील मिळाली आहे आणि भविष्यकाळात मिळेल आणि निश्चित मी जे काही समाजामध्ये काम केलंय त्याचा प्रचार देखील तुम्हीच कराल, तुम्हीच माझे वकील व्हाल। कोर्टातले मुद्दे प्रचारात येतील का? शेवटचा प्रश्न सर, कोर्टातला मुद्दा प्रचारात येतील का? आता तुम्ही जे एवढे खटले चालवले आहेत ते मुद्दे प्रचारात वापरणार? हळूहळू बघा, एकाच वेळेला सगळं ट्रेलर सांग, हे कसं ट्रेलर फक्त सांगितलं तुम्हाला।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.